तसं तर बऱ्यापैकी लोकांना मी बनवलेलं नॉनव्हेज आवडत नाही. म्हणजे खाणाऱ्यांचं नाही सांगत मी, बघणाऱ्यांचं सांगते. खाणाऱ्यांना मस्त आवडतात, चमचमीत अगदी बोटं चाटून खातात. असो. तर बरेच दिवस झालं टिफिनसाठी मी नॉनव्हेज बनवलं नव्हतं आणि काय सांगू, त्यावेळेला कस्टमरने अगदी मागणीच केली, की "ताई प्लीज नॉनव्हेज बनवा. खूप दिवस झालं नाही खाल्लेलं म्हणून." तर मग काय म्हटलं चला बनवूया आणि मी ठरवलं होतं, की यार नाही बनवायचा आपल्याला नॉनव्हेजचा व्हिडिओ. पण म्हटलं चला असो. आता कमबॅक केलं आहे तर बनवून टाकूया. मग मी यावेळेला चिकन आणायला गेले. मला वाटलं आधीच चिकन तयार असेल. पण तो म्हटला, की नवीन कोंबडी कापावी लागेल आणि थोडा वेळ थांबा. अरे देवा! म्हटलं कुठल्या वेळेला आले. माझ्यामुळे एका कोंबडीचा जीव गेला. ती कोंबडी आत ओरडत होती. मला इकडे बाहेर कसं तरी वाटत होतं. देवा! म्हटलं काय कुठल्या जन्माची पापं फेडायला लागते ते काय माहिती. मग काय अर्धा किलो चिकन घेतलं. तिथून पुढं गेले आणि पिल्लूसाठी फ्रुट्स पण घेतले थोडेसे. घरी येऊन मस्त वाटण केलं आणि कुकरमध्ये तेल घालून वाटण परतून घेतलं. नंतर चिकन घातलं त्याच्यामध्ये. दोन्ही एकदम मस्त परतून घेतलं. नंतर मसाले घातले. चिकन मसाला आपला घाटी मसाला, थोडीशी हळद घातली आणि मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट मी चिकन मॅरिनेट करतानाच लावली होती. त्याच्यामुळे मी परत घातलेली नाही. आणि कुकरचं झाकण आहे ना, मी ते वरचेवर ठेवलं होतं. झाकण लावून शिट्ट्या दिल्या नव्हत्या. आणि बऱ्यापैकी लोकं सांगतात, की ताई चिकन कुकरनं नाही लावत. मी कुकरमध्येच केलं, पण झाकण अलगद ठेवूनच केलेलं आहे. म्हणजे मोकळंच असं शिजवलं त्याला. आणि मस्त आपलं चिकन तयार आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग पटापट सबस्क्राईब करून घ्या.